पुढे जाऊया. पुढची बातमी आहे मस्साजोगहून. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 77 दिवस उलटून गेलेत आणि तरीही आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. या पार्श्वभूमीवर दोषी पोलिसांना सहारोपी करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आजपासून मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू झालंय. ग्रामस्थांसह या आंदोलनामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झाले. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर धनंजय देशमुखांनी पाणी सोडण्याचाही इशारा दिलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासाच्या कार्यशैलीवर पहिल्यापासूनच संशय व्यक्त करण्यात येतोय. तुम्ही या तपासामध्ये एकही पुरावा देऊ शकलेले नाहीत किंवा अजून दुर्दैव असं वाटतंय की आम्हाला देशमुख कुटुंबियाला त्या लोकांनी अजून साधं कधी चर्चा पण केली नाही की हे कशामुळे घटना घडली, चूक झाली तर सांगणं सुद्धा त्यांचं काम होतं की आमच्याकडून ही चूक झाली, आम्ही त्यांना समजण्यात चुकीचं ठरलो किंवा काय असं कुठलीही आम्हाला बातचीत त्यांची झाली नाही आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आमचा भाऊ गेलेला आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार की इथलं स्थानिक पोलीस स्टेशन आहे. त्यातले काही लोक म्हणतोय मी, सगळे लोक नाही. आज आमचा आधार, आमचा आनंद आज सगळं त्यांनी हिरावून घेतलंय. फक्त ते दुःख बाजूला ठेवून आम्ही फक्त जो न्यायाचं लढा आहे तो पुढे नेतोय आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या आणि ती जर आमची लवकरात लवकर पूर्ण होत नसेल तर त्यासाठीच हे गावकऱ्यांनी उचललेलं एक आंदोलनाचं पाऊल आहे आणि त्यामध्ये आज पूर्ण देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी आहेत. तर मस्साजोग वासियांच्या मूळ मागण्या नेमक्या काय आहेत त्या आपण बघूया. प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. SIT मध्ये 2 सायबर सेल तज्ज्ञ घ्या. आरोपींचे 2 महिन्यांचे CDR तपासा. महाजनांची नियुक्ती बीडला आणि ते केजमध्ये काय करतायत असा सवाल सुद्धा मस्साजोग वासियांचा आहे. कृष्णा आंधळे शातीर आहे आणि त्याची अटक गरजेची असल्याची मागणीही मस्साजोग वासियांनी लावून धरली आहे. दिलीप गीते, गोरख फड, रमेश घोले, दत्ता बिकड यांना सह आरोपी करा. गीते, गोरख फड, घुले आणि बिक्कड यांचे CDR तपासा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नेमा आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा. आरोपींना VIP सारखे वागवणारे जेल अधिकारी देखील निलंबित करा. तर मस्साजोगमध्ये सुरू असलेल्या अन्न त्याग आंदोलन स्थळी मनोज जरांगेंनीही भेट दिली. यावेळी त्यांनी धनंजय देशमुखांची विचारपूस केली. तसंच सरकारनं गांभीर्यानं घेतलं असतं तर आतापर्यंत सर्व आरोपींना अटक झाली असती अशा शब्दात टीका केली. मुख्यमंत्री दुसऱ्यांदा संतोष देशमुख यांचा बळी घेत आहेत असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. या भेटीवेळी मनोज जरांगेंनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना फोन करून ग्रामस्थांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. आणि सगळ्यांना कळतंय, फक्त आता प्रत्येकाला राजकीय हित दिसायला लागलं. पण त्याच्यात दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका. तुमच्या राजकीय हेतूसाठी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दुसऱ्यांदा बळी नका घेऊ आता. आणि मुख्यमंत्री 100% दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागलेला. छक्के पंजे खेळता येत नाहीत मला. छक्के पंजामुळं दुसऱ्याचं कुटुंब डावावर लागतं. अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. काय फरक पडतो शिंदे साहेबांचं सरकार असताना फडणवीस? कपामध्ये टाकले असते, टांगड्याला धरून आपलेले असते झाडाला कुंकडे बी. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक आहे. ही तिरस्कारासारखी वागणूक आहे. तिरस्कारासारखी देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे. अरे बाबा, मुख्यमंत्री होते तेव्हा चलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं का चलून द्यायचे? उपोषणकर्त्याचा जर जीवितास धोका झाला, गाठ मराठ्या संघ आहे सरकारची, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यांना जर काही बंधनं घातली असतील इथं, तर इथं जर कोणी आसपास काही केलं तर अजिबात मस्साजोग गावकऱ्यांची जबाबदारी नाही. मी त्यांना सांगतो समजुती झाला पण आणि ते टीम इथंच ठेवा, काय डॉक्टरांच्या त्यांच्या तातडीच्या. आणि एखाद्याला काही झालं, धोका काही निर्माण जर झाला तर टायमाला राज्यात वातावरण नसलेलं ढवळून जाईल. कंटिन्यू टीम इथं डॉक्टरांचं राहू दे, कंटिन्यू ते पण सगळं चेकिंगला. सकाळपासून कोणीच नाही आलं होतं चेकिंगला. आलो का? आले, एकदा आले. 3दा सांगा, 3दा दिवसातून 3दा, रात्री एकदा.
नाही नाही आता ते कसले आहे मी आता आलोच आता उपकेंद्रातले आहे. मी आलोच आता फक्त त्या आईचं मला जास्त हे वाटतं की त्यांना गोळीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते गोळी जर नाही घेतली तर काहीतरी जीवाला होतंय त्यांच्या. एक छोटा मुलगा आहे, हे दोघं महत्वाचे. बाकीचे तर काय हेच नाही, ते अंमलबजावणी झाल्याशिवाय ऐकायला तयार नाही. पण ते आईचं आणि ते बघतो जरा मुलाचं. तर देशमुख कुटुंबियांचं मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा भेटीसाठी पोहोचले. तसंच खासदार सुप्रिया सुळेंनी धनंजय देशमुखांना फोन केला. यावेळी त्यांनी गावात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेतली. तसंच सुप्रिया सुळेंकडून देशमुख कुटुंबाच्या आरोग्याची विचारपूस देखील करण्यात आली. मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत, धनंजय मुंडे साहेब यांनी स्वतःच सांगितलं होतं, सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणते की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल. आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.